सगळे एकत्र कोकण भवनला जात आहेत. काल सुद्धा कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक गेले होते. ताकद विरोधकांची जास्त दिसते मुंबई महापालिकेमध्ये 65+6 71. काल ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईमध्ये होऊ नये किंवा एक मोठं आव्हान आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला की आपले नगरसेवक आपल्या पक्षात राहावे, आपल्यासोबत राहावे. नाही, मला असं वाटतं आमच्या सोबतच आहे, त्याच्यात काय अडचण मला वाटत नाही. आणि दोन्ही भावंड जी आहेत राजसाहेब किंवा उद्धवसाहेब हे आता बरेच वर्ष राजकारणामध्ये मुरलेली दोघे भावंड आहेत. त्याच्यामुळे कोणता निर्णय योग्य प्रकारचा घ्यावा हे आम्हाला काय सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील आणि मुंबईच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ते योग्य निर्णय घेतील. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईत होणार नाही. त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे. तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र आहे. ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात. पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथं लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे. आज संजय राऊत म्हणतात शिंदेसोबत युती करणाऱ्यांची विश्वासार्हता जी आहे ती मराठी माणसाच्या मनातून संपली आहे. मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये विश्वासार्हतेचा विषय येत नाही. ते मला असं वाटतं की लोकल लेवलवरती जे काय निर्णय होतात त्याला प्रत्येकजण आपापल्या परीने तो निर्णय घेत असतो. त्यामुळे काही कारवाई केली जाईल, पक्षाकडून काही कारवाई त्या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.